18 तारखेला केतन अग्रवाल लोहगडावर गेला. त्यानंतर त्याचा पाय घसरून दरीत कोसळून मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर पोलीस तपासामध्ये त्याच मृत्यूची जी आहे ती वेगळी बातमी जी आहे ती समोर आली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केतनचे चुलते आहेत. सर, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. काय नक्की घटना आहे? आमच्या मुलाचा साखरपुडा ठरलेला होता. 19 तारखेला त्या मुलीचा वाढदिवस होता. तो वाढदिवस करायचा असं ठरलेलं असताना मुलीनं पहिल्या दिवशी केतनला सांगितलं की माझे काही मित्र जी लोहगडावर बड्डेचं एक सरप्राईज देणार आहेत, त्यासाठी आपल्याला जावं लागेल. त्यानं म्हणलं आपल्याला परवा दिवशी जायचं आहे. त्यानं नको म्हणत होता, पण त्यानं ऐकलं नाही आणि मित्रांच्या म्हणण्याखातीर त्यानं गेला. तिथं गेल्यावर आम्हाला असा फोन आला की तो वरनं पडला आहे, पाय घसरून पडला आहे. 26 वर्षाचा आमचा मुलगा जो मास्टर्स करून आलेला अमेरिकेतून, सुसभ्य, एकदम हुशार. आम्ही असं विचारत होतो की त्यानं एवढ्या कोपऱ्याला का गेला, पण आम्हाला काय कळत नव्हतं. त्यानंतर पोलिसाच्या तपासात हे निष्पन्न झालं. पोलिसांना जी स्टेटमेंट मिळाले होते त्याच्यावर त्यांना सुद्धा काही तर असं वाटलं की ही पूर्वनियोजित कट असू शकतं. तर त्यांनी तपास यंत्रणा लावल्यावर आम्हाला असं कळालं की त्या मुलीचा एक बॉयफ्रेंड आहे आणि त्याच्यासोबत जाऊन त्यानं तो घातपात केला आणि त्याला संपवलं. हे लग्न कसं ठरलं होतं? त्यानंतरच्या काय घडामोडी घडलं की लग्नाच्या संदर्भात तुम्ही आधी पाहिलं नव्हतं का ते? 19 फेब्रुवारीला त्याचा साखरपुडा झाला. 25 नोव्हेंबरला लग्न होणार होतं. पाहुण्या रावळ्यात येता जाता ओळखी असतातच. मुलीचं स्थळ आलं. मुलगी पाहायला गेल्यावर मुलगी पसंत पडली. मुलीला विचारलं, त्याने सो म्हणली की मुलगा मला पसंत आहे. त्यानंतर साखरपुडा करण्यात आला. असं काही घटना आमच्या निदर्शनास कधीही आली नाही की असं काही विषय असू शकतो. आम्हाला जर कळालं असतं तर आम्ही त्यावेळेसच तो लग्न मोडला असतं. ते बालीला देखील जाणार होते काहीतरी बालीला प्री वेडिंग, जाणार होते. त्यावेळेस त्याचा पासपोर्टचा काहीतरी विषय. त्यावेळेस एक बॅगमध्ये सगळ्यांचे पासपोर्ट आणि कॅश होती, वाउचर्स होते, तिकीट्स होते. त्या बॅगमधनं एकटा त्याचा पासपोर्ट गायब झाला. त्यामुळे बालीला जायचं ती प्री वेडिंगसाठी ती प्लॅन कॅन्सल करावं लागा. मुंबई एअरपोर्टवरनं ते परत आले. केतन काय सांगत होता की ती सारखी वारंवार भांडणं करते किंवा तुम्ही तपासून पहा की त्या मुलीचा काय कॅरेक्टर आहे, काय? जेवढी मला माहिती आहे त्यांची आपापसात मार्च एप्रिलच्या दरम्यान काही बारक्या बारक्या गोष्टीवर जसं सहज होतं आहे तशा छोट्या मोठ्या खटाटोप होत होत्या. त्याने 1-2 वेळेस सांगितलं, पण आम्ही त्याला समजून सांगायचं की बाबा होत असते, असं समजून घ्या किंवा आपण त्यांना बोलून एकदा चर्चा करून घेऊ. तर त्याच्या घरच्यांनी काय या संदर्भात तुम्ही सांगितलं असेल किंवा ज्यावेळेस तुम्ही ही बाब त्यांच्या निदर्शनास दिली त्या मुलीच्या वडिलांच्या, त्यावेळेस त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली? त्यांच्या निदर्शनास आम्ही काही आणून दिलं असं काय झालंच नाही. कारण की एवढा मोठा विषय कुठलाही घडलेला नव्हता की एकदा बसून मिटिंग करावी आणि त्याबद्दल बोलावं. बारक्या बारक्या गोष्टीवर आता मुलींचं किंवा आपापसात घरात आपलं सुद्धा काही होतं तर आपण त्या गोष्टीला एवढं तूल देत नाही. आणि असं कधी वाटलं पण नाही. कायम खरेदी करताना आता लग्नाच्या खरेदी चालू होत्या, पार्टीज चालू होत्या. प्रत्येक जागी ती मुलगी मुलासोबत येत होती, जात होती, व्यवस्थित राहत होती. त्याच्या घरच्यांचं म्हणणं तर असं होतं की असा मुलगा आणि असं परिवार आम्हाला मिळालं ही आमचं भाग्यच आहे. तर आम्हाला काय माहिती ना ह्याच्या मागं काय असणार आहे. काय मागणी असणार तुमच्या? आमच्या मुलाला, आमच्या परिवाराला जी एवढी मोठी आमच्यासोबत दुर्घटना घडली आहे, जी ही कट रचून त्यांनी मर्डर केला आहे, त्यासाठी त्यांना फाशी शिक्षा व्हावी. जी गुन्हेगार असतील त्यांना सगळ्याला शिक्षा व्हावी आणि न्यायदेतेकडनं आम्हाला न्याय मिळावं, बस एवढीच आमची अपेक्षा. नक्कीच जे या घटनेमध्ये सामील आहेत त्यांना शासन व्हावं, काहींना फाशी देखील व्हावी अशी देखील मागणी आता अग्रवाल कुटुंबियांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.